नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 5 फेब्रुवारी मंगळवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। पहिली न्यूज आहे विजय मल्ल्या संबंधीची। विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधी ब्रिटिशच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। आता याच्यात दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की जरी ब्रिटिशच्या गृहमंत्र्यांनी असे आदेश दिलेले असले तरी न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर पाहता मल्ल्या प्रत्यक्ष भारतात येण्याची शक्यता खूप धुसर आहे। मल्ल्यानी जवळपास 9,000 कोटींची विहित भारतीय बँकांची कर्जे बुडवली असून आता त्यांनी भारताच्या बाहेर कधीच पलायन केलेलं आहे, तो आता भारतात येण्याचे चान्सेस पण कमी आहे, पण बघूयात येत्या काळामध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट, केंद्र सरकार याच्यासाठी आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, जी लोक आपल्या इथे आर्थिक घोटाळे करून बाहेर पडून जातात त्यासाठी कुठला कायदा सरकारने आणलाय, तो एकदा आपण कव्हर केलेला आहे आपल्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये। सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगाल। केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी हा जो काही संघर्ष उभा राहिला आहे गेल्या 2 दिवसापूर्वी, याच्यामध्ये आता सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे आणि पश्चिम बंगाल सरकार कोलकात्याच्या उच्च न्यायालयात गेलेली आहे। हे सगळे जे काही होतं की सीबीआय का आलं होतं कोलकात्यामध्ये, तर शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी आलं होतं। पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश हे दोघी स्टेट आहे, यांनी एक जनरल जे काही हे असते म्हणजे परमिशन असते, ते जे नोशन असतं ते बंद केलेलं आहे। त्याच्यानं यांचं असं म्हणणं आहे की सीबीआयने आता आमची परवानगी घेतल्यावरच केलं पाहिजे, राज्य सरकारची परवानगी। याच्यासाठी एक अग्रलेख सुद्धा आलेला आहे। त्या अग्रलेखानुसार की सर्वात महत्वाची बाब आहे की पोपट तसाच आहे। पोपट तसा म्हणजे काय, सीबीआयला केज पॅरट संबोधण्यात आलं होतं, म्हणजे पिंजऱ्यातला पोपट। आणि हा पिंजऱ्यातला पोपट असं म्हटलं गेलं की आधी काँग्रेसच्या ताब्यात होता, आता बीजेपीच्या ताब्यात आहे बाबा। आणि याच्यामध्ये काही प्रशासकीय संकेत असतात बघा, म्हणजे सीबीआयला जर एखाद्या राज्यातील पोलीस मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करायची असली तर कशी केली जाते, त्यासाठी खालीलप्रमाणे व्यक्तींना पूर्व सूचना देणं आवश्यक असतं। सगळ्यात पहिली गोष्ट असते की तुम्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना पूर्व सूचना देऊन ही चौकशी करू शकता, पण जर राज्याचे मुख्य सचिव तुम्हाला प्रतिसाद देत नसतील तर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जर प्रतिसाद दिला नाही तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता। पण ह्या केसमध्ये सीबीआयने न्यायालयात न जाता सरळ थेट जे काही पोलीस प्रमुख आहेत त्यांच्या घरावरच छापा घातलेला आहे। सो दोघी बाजूने कुठेतरी हे प्लस मायनस आहे आणि याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं आपल्या गोष्टींवरच अडून आहेत। सो तुम्ही एक आपल्याला येणाऱ्या परीक्षांसाठी सीबीआय खूप महत्वाचं आहे। सीबीआय नियुक्तीवरून वाद झालेला आहे, सो सीबीआय खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा। सीबीआय परत एकदा चर्चेत आलाय, प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत आपल्याला। महाराष्ट्र शासनाच्या राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलेला आहे आर्थिक मागासांच्या 10% आरक्षणावर, आणि याच्यामुळे आता येत्या काळामध्ये शैक्षणिक हिच्यात आणि नोकरीमध्ये आर्थिक मागासांना 10% आरक्षण राहील। आणि याच्यासाठीची जी काही मर्यादा आहे उत्पन्नाची ती 8 लाख रुपये एवढी आहे। त्यातही एक गोष्ट मी क्लिअर करतो, आता महाराष्ट्र शासनाने हे केलेलं आहे। सो तुम्हाला जर एमपीएससीच्या परीक्षेसाठी करायचं असेल तर तुम्हाला जे नॉन क्रिमिलियर काढायचंय ते राज्याच्या याच्यानुसार काढायचं आहे, आणि जर तुम्हाला युपीएससी साठी अप्लाय करायचंय तर तुम्हाला ते केंद्राच्या याच्यानुसार काढायचंय। सो सेतूच्या कार्यालयात तुम्हाला ते प्रॉपर सांगून मग तसं करावं लागेल। राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आता महाराष्ट्रातलं जे आरक्षण आहे ते 78% आरक्षण आहे, आणि याच्यामध्ये आधी 52% होतं, नंतर मराठा आरक्षण 16% आणि मग त्याच्यानंतर आर्थिक मागास 10%, असं 78% झालेलं आहे। अशी कुठली खटला होता की ज्यात सांगितलं होतं की 50% जास्त आरक्षण असता कामा नये, तो आपण बघितला होता। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण बऱ्याचदा तो बघितला आणि त्या खटल्याचे प्रोव्हिजन्स काय ते पण सांगाल। एक महत्वाचं आणि खूप महत्वाची व्यक्ती काल आपल्यातून गेली ती म्हणजे रमेश भाटकर, वय वर्ष 70, यांचं निधन झालेलं आहे। 1949 ते 2019 हा सगळा कालावधी रमेश भाटकर यांना आपण नाटक, चित्रपट, त्याच्यानंतर मालिका या सगळ्या याच्यामध्ये वावरणारा हा कमांडर होता। कमांडर हे एक त्यांचं मालिका होती आणि त्याच्यामधून त्यांना हॅलो इन्स्पेक्टर, कमांडर हे नावाधीनच पडलं होतं। त्यांचं कर्करोगाने निधन झालेलं आहे। एलिझाबेथ रुग्णालय आहे बघा मुंबईमध्ये, तिथं त्यांचं निधन झालं। अश्रूंची झाली फुले हे जे नाटक होतं तिच्यामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यानंतर लाल्या नावाची जी काही भूमिका होती उसमे क्या है, ते 27 वर्षे यांनी त्याला ताकदीने न्याय दिला होता। तुम्ही काशीनाथ घाणेकर बघितला असेल, नुकताच चित्रपट सुद्धा येऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे परीक्षेत येण्यासाठी, कारण लाल्याची भूमिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर त्याच्यासाठी त्यांनी फेमस केली होती। त्यांची नाटके जर तुम्ही बघितली तर केव्हा तरी पहाटे, मला काही सांगायचंय, अखेर तू येशीलच, राहू केतू आणि मुक्ता। मालिका, कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, बंदिनी, युगंधरा, तिसरा डोळा, माझे पती सौभाग्यवती हे वर्कआउट नाही झालं होतं बघा। हे आता रिसेंट लागलं होतं, वैभव मांगलेने तिच्यामध्ये स्त्री पात्र केलं होतं पण ते बंद झालं। ही शेवटची मालिका आहे त्यांची, माझे पती सौभाग्यवती। त्यानंतर प्रसिद्ध गायक जे होते संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते पुत्र होते। 1977 मध्ये चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं होतं।
जवळपास 100 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. हिच्यामध्ये अष्टविनायक, माहेरची साडी, दुनिया करी सलाम, लेक चालली सासरला, आपली माणसं. खूपच महत्वाचं म्हणजे द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचा जर तुम्ही विचार केला तर आता जस्ट हा पिक्चर रिलीज झाला होता. या चित्रपटात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा यांनी साकारलेली आहे. सो हे एक आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, येऊ शकतं. रमेश भाटकर ही व्यक्ती येणाऱ्या परीक्षांमध्ये खूप खूप महत्वाची, ज्या प्रश्न विचारले जाऊ शकतात. मोबाईल ऍपद्वारे ई पीक पाहणी पुण्यामध्ये याचं प्रशिक्षण दिलं जाईल. बारामतीमध्ये टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल ऍप विकसित करून पीक पाहणी, पिकांची पेरणी, उत्पादन, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सो त्याच्यासाठी प्रशिक्षण हे पुण्यात असेल. ई पीक पाहणी. संपादकीयमध्ये लोकसत्ताच्या पद्म पुरस्कारांचे लोकशाहीकरण हे खूप महत्वाचं आर्टिकल आलेलं आहे. 1955 पासून पद्म पुरस्कारांची सुरुवात झाली. दरवर्षी जवळपास 120 पेक्षा जास्त पद्म पुरस्कार असू नये असा नियम वजा संकेत आहे. एक 2015 पर्यंतची जी पद्धत होती तिच्यामध्ये पारदर्शकता नव्हती. खूपच गोपनीय आणि अपारदर्शी अशी ही पद्धत होती. 2009 मध्ये माहिती अधिकाराचा विचार करता 2009 मध्ये माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मिळाली ती अतिशय धक्कादायक होती. म्हणजे अवघ्या काही तासात निवड समितीने 1000 नामांकनांमधून 100 व्यक्तींची निवड केली होती. 2017 मध्ये सामान्य व्यक्तीही स्वतःचे व इतरांचे नामांकन पाठवू शकतात. पूर्वी फक्त अधिकारीच नामांकने पाठवू शकत. कारण 2007 मधलं हे खूप मोठं प्रोव्हिजन आहे. केंद्र सरकारने हा बदल केला, हा खूप चांगला आहे की सामान्य व्यक्तींना सुद्धा नामांकन स्वतःचं किंवा इतरांचं पाठवण्याची मुभा देण्यात आली. याच्यातूनच आपल्याला दिसून येतं बघा किती फरक आहे. 2014 मध्ये फक्त 2200 नामांकनं होती. 2019 मध्ये ते 50,000 नामांकन आहे, 20 पट. म्हणजे 22-23 जानेवारीपर्यंतची नामांकन जर बघितली तुम्ही, याआधी काय व्हायचं की 26 जानेवारीला पद्म पुरस्कार दिले जातात. मग त्याच्याकरता 22-23 पर्यंत आलेली नामांकनं पण विचाराधीन घेतली जायची. पण आता 15 सप्टेंबर नंतरची नामांकनं विचारात घेतली जात नाहीत. म्हणजे आधी काय होतं की चालता बोलता सापडलंच कोणी तर देऊन टाकायचं त्याला, हा प्रकार पण बंद आलाय. त्यामुळेच 2009 मध्ये 2019 मध्ये पद्म पुरस्कार तुम्हाला सामान्य लोकांची नावं दिसतात. जसे फळबाग विकासमध्ये कंवल सिंग चौहान आहे, वल्लभभाई मखानी आहे, जगदीश प्रसाद पारिक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये कमला पुजारी, राजकुमारी देवी, बाबूलाल दहिया, हुकुमचंद पाटीदार. मत्स्य व्यवसायात सुलतान सिंह. वृक्षारोपणामध्ये सालमारुदा थिमक्का, 106 वर्ष वय असणारी. यांना कोणी विचाराधीन पण घेतलं नसतं की जे या सगळ्या प्रोसेसमध्ये झालेलं आहे. सो पद्म पुरस्कारांचं लोकशाहीकरण होतंय आणि ती चांगली बाब आहे अशा आशयाचा हा संपादकीय लेख आहे. बेहरूज बुचानी हा इराण मधला कुर्दी लेखक आहे, ज्याला मायदेशातच तो नकोसा झालेला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्येही म्हणजे आसरा मागितला होता, पण त्यांनी त्याला माणूस प्रशांत सागरातलं हे बेट आहे माणूस नावाचं, त्याच्यावर त्याला बंदीगृहात ठेवलेलं आहे. सो नो फ्रेंड बट द माउंटन्स ही त्याची कादंबरी किंवा ही त्याचं पुस्तक नवीन. त्याला $1,00,000 ऑस्ट्रेलियन सर्वोत्कृष्ट व्हिक्टोरियन प्रीमियर पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. सो बेहरूज बुचानी हा लेखक आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर मुद्रांक शुल्क अभय योजना नावाची योजना आलेली आहे बघा. आता ही योजना ज्या तारखेला लागू होईल त्या तारखेपासून 6 महिन्यापर्यंत ही योजना अस्तित्वात राहणार. म्हणजे ही योजना फक्त 6 महिन्यांसाठी आहे. का तर ती दंडाची रक्कम कमी करणारी योजना आहे. शासनाचे जे काही विविध प्राधिकरण वितरित करत असतात, निवासी अनिवासी सदनिका किंवा गाड्यांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका, त्याचं भाडेपट्ट्यात हस्तांतर केलं जातं. आणि याच्यासाठी जे काही शुल्कात दंड असतो लोकांना, तिच्या 90% दंडात सूट देणारी ही योजना आहे. म्हणजे शासनाद्वारे जे काही घरं वगैरे लोक घेतात आणि त्याच्यासाठीचं जे भाडेपट्ट्यांचं हस्तांतरण असतं ते वेळेच होत नाही, त्याच्यावर दंड बसतो, त्या दंडाची रक्कम 90% कमी करणारी ही योजना आहे मुद्रांक शुल्क अभय योजना. म्हणून ही योजना फक्त 6 महिन्यांसाठी आहे. कारण तुम्हाला एक टिपिकल टाइम पिरियड दिला जातो की ज्याच्यात तुम्हाला ते पटकन जे काही उरलेलं शुल्क आहे ते भरून ते रेग्युलराईज करता येतं. आयसीसीची क्रमवारी आलेली आहे बा. आयसीसी क्रमवारीमध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड 1 नंबरवर आहे, 126 गुण आहेत इंग्लंडचे. भारत 122 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सो आपल्याला अजून एक 5 गुण पाहिजे की इंग्लंडची बरोबरी 4 किंवा 5 गुणांनंतर आपण 1 नंबरला जाऊ. फलंदाजांमध्ये अव्वल विराट कोहली आहे आणि गोलंदाजांमध्ये अव्वल जसप्रीत बुमराह आहे. म्हणजे फलंदाजांमध्ये तर ठीक आहे, पण गोलंदाजांमध्ये भारतीय गोलंदाज अव्वल हिच्यावर जाणं ही खरंच चांगली बाब आहे. म्हणजे त्याच्यानंतर मटा संपादकीयमध्ये स्वातंत्र्याला घाबरणारे शिक्षण या आशयाचा लेख आलेला आहे की आता बऱ्याचशा महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा आपण देतोय आणि स्वातंत्र्य शिक्षण संस्थांनी कल्पकतेने जर आपण हे स्वायत्तता जर शिक्षण संस्थांनी कल्पकतेने वापरली तर येत्या काळामध्ये ज्ञानाधिष्ठित आणि नवसर्जन करणारी नवी पिढी नक्कीच उभी राहील. या आशयाचा हा लेख आहे. हा लेख मी आता टेलिग्राम चॅनलवर तुम्ही वाचू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रोचा GSAT-31 हा दळणवळण उपग्रह फ्रेंच गयाना येथून अवकाशात सोडला जाणार आहे.
हा G-सॅट प्रकारामधला 40वा उपग्रह आहे. 6 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी उद्या याचं प्रक्षेपण होईल. आता ह्या सगळ्या काही स्पॉटलाईटच्या ई कॉपीज आहे, म्हणजे डिसेंबरची ई कॉपी, जानेवारीची ई कॉपी, त्याच्यानंतर बजेटची ई कॉपी, ही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळेल. प्रत्येक व्हिडिओच्या खाली याची लिंक आहे. ज्या नावाचं युट्यूब चॅनल आहे त्याच नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. जसं टाईप करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल सापडेल. दुसरी महत्वाची गोष्ट, याची जर तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे असली तर ती वेदांत झेरॉक्स जे आहे ज्ञानप्रबोधिनी समोर किंवा हत्ती गणपती जवळ त्या सदाशिव पेठेमध्ये पुणे, तिथून तुम्ही ती हार्ड कॉपी कलेक्ट करू शकता. अदरवाईज ई कॉपी मधून तुम्ही कुठूनही झेरॉक्स करू शकता किंवा तुम्ही ई कॉपी वाचू शकता. सो तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला आम्हाला जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सो अशाच पद्धतीने आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जर काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. काही लोकांनी सबस्क्राईब केलंय पण त्यांना नोटिफिकेशन येत नाही, त्यांनी नक्की घंटी वाजवा सो दॅट तुम्हाला पण येईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुन्हा.